लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आत्तापर्यंत ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत, कलाला तिचा हक्क मिळण्याची, तो हक्क दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः सरोज मिळवून देणार आहे. स्वतः सरोज आता कलाला चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान देणार आहे. कारण या सगळ्यामध्ये रोहिणीची चाल आता मात्र इकडे सरोज हाणून पाडणार आहे. म्हणजे अद्वैत नंतर घरामध्ये सगळ्यात मोठा राहुल. त्यामुळे राहुलचं लग्न झाल्यावरती चांदेकरांच्या घरामधलाच मोठ्या सुनेचा मान हा राहुलच्या बायकोला मिळावा यासाठी रोहिणी धडपडत. कारण चांदेकरांची सून, मोठी सून म्हणजे आत्तापर्यंत सरोज सगळ्या तिजोरीच्या चाव्या सांभाळत असते आणि सगळे व्यवहार, पेढीवरचे आर्थिक व्यवहार सरोज सांभाळत असते. त्यानंतर तो वारसा चांदेकरांची येणाऱ्या नवीन पिढीतली मोठी सून स्वीकारणार. म्हणून आता रोहिणीची धडपड चालू असते की कलाला तर सरोज वहिनी कधीच स्वीकारणार नाही. म्हणजे माझ्या सुनेच्या हातात सगळी सत्ता आली की सगळी संपत्ती लाटायला मोकळी. पण त्याच वेळेला सरोज आणि कला यांच्यामधला नातेसंबंध चांगले होत. खरंच कला एक जबाबदार मुलगी आहे, चांदेकरांची मोठी सून होण्याच्या लायक आहे हे ज्या वेळेला सरोजच्या लक्षात येतं, सरोज खूप मोठी खेळी खेळत रोहिणीचा डाव उधळून लावत फक्त एका कागदपत्राद्वारे कलाला पूर्णपणे चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा मान देऊन तिच्याकडे तिजोरीच्या चाव्या सोपवणार आहे. हे सगळं सरोज कसं डोक्याने करणार, रोहिणीला उल्लू कसं बनवणार आणि अचानकपणे कला आणि सरोज यांचं बदललेलं नातं पाहून अद्वैतची काय रिॲक्शन असणार आणि अद्वैतच्या आधीच सरोजने कलाची माफी मागत केलेला स्वीकार कसा होणार हे या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कला आणि सरोज या दोघींनी मिळून राहुल रोहिणीचा प्लॅन तर उद्ध्वस्त केलेला असतो. राहुल रोहिणीने आता मात्र इकडे ज्या राधा सरदेसाईसोबत लग्न राहुलचं करायचा प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन पूर्णपणे रोहिणीचा फ्लॉप करण्यामध्ये कला सरोज यशस्वी ठरतात. आणि त्यानंतर कलाने रोहिणीचा आणि राहुलचा हा चांदेकरांच्या पेढीवरचा घोटाळा पण समोर आणल्यामुळे आता मात्र सरोजचं मत कलाबद्दल बदलतं. खरंच ही मुलगी खूप गुणी आहे. म्हणजे आपण हिच्यावरती विश्वास न ठेवून चूक केली. म्हणजे भले हिच्या घरच्यांनी आपल्याला फसवलं असेल, हिच्या घरच्यांनी आपल्या अद्वैतसोबत चुकीचं केलंय, पण ही मुलगी पैशाला हापापली नाही आहे. आणि एक दिवस सरोज रजनीला म्हणते, खरंच म्हणजे कला ह्या घराची जबाबदारी चांगली सांभाळते. रजनी म्हणते, हो वहिनी, माझं बरंचसं काम कलामुळे कमी झालंय. कला आल्यापासून खरंच आपल्या घरामध्ये एक घरपण आल्यासारखं वाटतंय. सरोजला पण ही गोष्ट लक्षात यायला लागलेली असते. हळूहळू सरोजला कला आवडत असते, पण अजूनही सरोजचं मन हे मानायला तयार नसतं. त्यासाठी एक गोष्ट होणार असते आणि त्या गोष्टीतून सरोज आता खूप मोठा निर्णय घेत अचानकपणे चांदेकरांची धुरा कलाच्या हातात सोपवणार असते. इकडे रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं, पेढीवरती खूप चांगलं काम कर, तुझी इमेज चांगली बनव, मी तुझं लग्न त्या राधा सरदेसाईसोबत लावण्याचा प्लॅन करते. राहुल म्हणतो, तू काळजीच करू नकोस, मी सगळ्यांना असं घोळात घेईन. असं म्हणत राहुलने खोटी आता वृद्धाश्रमाची ते रिसीट वगैरे आणून दिलेली असते, जेणेकरून सगळ्यांच्या समोर तो किती महान आहे हे सिद्ध व्हावं. पण कला त्याला माहीत नसते, त्याचं सगळं खोटं खोडून काढणार असते. फायनली आता मात्र इकडे लगेचच रोहिणी सरोजची भेट घेते. सरोजची भेट घेत ती म्हणते, तू राधा सरदेसाईच्या आणि राहुलच्या लग्नाबद्दल बोलणार होतीस ना. यावरती सरोज म्हणते, मला थोडा विचार करावा लागेल, कारण मला राहुलबद्दल थोडी माहिती काढावी लागेल. माझ्या मैत्रिणीची मुलगी तर खूप चांगली आहे, पण या सगळ्यामुळे मी माझी मैत्री बिघडवून घेणार नाही. राहुलच्या बद्दल मला काही शंका आहे. यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी म्हणते, म्हणजे तुला हे सगळं होऊच द्यायचं नाही आहे ना. तुला या घरामध्ये तुला स्वतःची सत्ता मिरवायची आहे. कारण आता जर का पुढल्या पिढीमधल्या सुना आल्या तर पुढल्या पिढीमधल्या सुनांना तुला हे सगळं हँड ओव्हर करायला लागेल ना. तुला तुझ्या हातामधली सत्ता सोडायची नाही आहे. तुला तुझ्या हातामधल्या तिजोरीच्या चाव्या सोडायच्या नाही आहेत. तुला चांदेकरांच्या पेढीवरचा हिशोब सोडायचा नाही आहे. असं म्हणत ती आता एक एक गोष्ट बोलत आता सरोजला टोमणे मारत असते. पुढे आता रोहिणी म्हणते, जर का माझ्या राहुलची बायको इकडे आली तर तुला सगळे हक्क सोडावे लागतील. कारण चांदेकरांच्या पिढीजात नियमाप्रमाणे नवीन येणाऱ्या पिढीतल्या मोठ्या सुनेला हे सगळे जबाबदारी सोपवायला लागते. आणि तुझी सून तर काय ग, ती तर घरात कोणाला मान्यच नाही आहे, आपल्या तोलामोलाचीच नाही आहे. म्हणजे सगळं माझ्या राहुलच्या बायकोच्या हातात येईल आणि तेच तुला नको आहे. असं म्हणत मग मात्र इकडे आता
रोहिणीने स्वतः सरोजच्या डोक्यामध्ये असा विषय टाकलेला असतो की सरोज विचार करायला लागते, खरंच आहे, म्हणजे राधासोबत तर मी राहुलचं लग्न लावणारच नाही आहे, पण जर रोहिणीने दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत जरी लग्न करून इकडे आणलं तरी तर काय मी कलाला सोडून त्या मुलीच्या हातामध्ये सगळं सोपवू? नाही नाही, मला हे पटतच नाही आहे. बाकी कुणी कशी सून येईल माहीत नाही आहे, पण कला नक्कीच हे सगळं सांभाळण्यासाठी सक्षम आहे. कारण आत्तापर्यंत मी 2 गोष्टी तिच्या बघितल्या. एक म्हणजे राहुलचा सगळा फ्रॉड समोर आणला तिने, म्हणजे तिची हुशारी लक्षात येते. दुसरं म्हणजे मला माझ्या मैत्रिणीची संबंध तुटण्यापासून तिने सांगितलंय, म्हणजे तिचा नातेसंबंधामधला हळवेपणा लक्षात येतो. आणि तिसरं म्हणजे तिच्या बहिणीसाठीची धडपड, म्हणजे आपल्या माणसांसाठी काही करण्याची तिची धडपड. हेच तर चांदेकरांच्या सुनेमध्ये गुण पाहिजे, दुसरं काय हवे? असा विचार करत सरोज रात्रभर विचार करून न झोपता एक मोठा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी सरोज सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बोलवते. डायनिंग टेबलवरती बोलवत ती सांगते, मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मग मात्र आता आबा म्हणतात, सरोज काय आहे तुझ्या मनामध्ये? त्यावरती सरोज म्हणते, आबा, आपल्या रीतीप्रमाणे ज्या वेळेला चांदेकरांची पुढची पिढी येते तेव्हा त्यांची मोठी सून सगळं हँडओव्हर करते. म्हणजे मला असं वाटते की आता ती वेळ आली. आबा म्हणतात, काय बोलतेस तू? रोहिणी म्हणते, वहिनी, पण अजून माझ्या राहुलचं लग्न व्हायचं आहे की. त्यावरती मग मात्र इकडे सरोज म्हणते, राहुलचं लग्न? पण राहुल तर या घरातला धाकटा आहे, या घरची मोठी सून तर कला आहे. आता अद्वैतची चक्कर येण्याची वेळ असते. कलाला आई चक्क मोठी सून म्हणते. यावरती कला आता सरोजकडे पाहते. सरोज म्हणते, हो आबा, मला असं वाटते सगळी जबाबदारी नाही, पण हळूहळू कलाच्या हातामध्ये सगळं सोपवायला हरकत नाही आहे. मी कलाच्या बाबतीत 1-2 गुण पाहिलेत आबा. मला असं वाटते बाकी सगळ्या पिढ्यांची जबाबदारी हळूहळू, पण घरातल्या तिजोरीच्या चाव्या मी कलाच्या हाती सोपवते. आबांना अजून काय हवं असतं? आबांना खूप आनंद होतो. आबा म्हणतात, सरोज, आत्तापर्यंतच्या निर्णयामधला तुझा हा निर्णय मला भारी पटला आणि तुझं आणि कलाचं नातं सुधारतंय, यापेक्षा आनंदाची गोष्ट ती काय असणार? सरोज, खरंच आज तू माझं मन जिंकलंस. इकडे अद्वैत म्हणत असतो, आधी आल्या आल्या तू आबांवर जादू केलीस, त्यानंतर माझ्या बाबांवर जादू केलीस, आणि आता आईवरती? सोहम, रजनी काकू हे तर तुझे फॅनच आहेत, आणि तू करतेस तरी काय असं? यावरती कला आता म्हणते, सरोज मॅडम, तिजोरीच्या चाव्या नको, तुम्ही मला हळूहळू शिकवा. मग सरोज चिडते, तुला सांगितले ना चाव्या घे, तुझा जास्त शहाणपणा करू नकोस. कारण सरोजला काहीही करून राहुलच्या बायकोच्या हातात काहीही जाऊ द्यायचं नसतं, आणि कला सर्वेसर्वा हे सांभाळेल यासाठी सरोजने मन पक्क केलेलं असतं. फायनली डायनिंग टेबलवरती खूप मोठा निर्णय ठरतो आणि तिजोरीच्या चाव्या कलाच्या हातात सोपवत सरोजने तिला सगळ्यांच्या समोर मोठ्या सुनेचा मान दिलेला असतो. इतकंच नाही तर कागदोपत्री आता मात्र चांदेकरांच्या पेढीवरील व्यवहार सांभाळण्याचं पण तिला आता मात्र लायसन दिलेलं असतं. कारण सरोजच्या हातात आधी आत्तापर्यंत चांदेकरांच्या पेढीचा सगळा कारभार असतो, पण आत्ता स्वतः कला पेढीवरती जाऊन सगळा हिशोब बघू शकते. काही फेरफार असेल तर करू शकते. हे अधिकार पण आता कलाला मिळतात. आता कला या सगळ्यामध्ये चांदेकरांची मोठी सून आहे हे सरोजने मान्य केलेलं असतं, आबा रजनीने मान्य केलेलं असतं. अजून अद्वैतने कलाचा स्वीकार करणं बाकी असतं. पण अद्वैतच्या आधी सरोजने कलाची माफी मागत तिचा केलेला स्वीकार, यामुळे अद्वैत थोडासा गडबडतो. म्हणजे आईला नक्कीच या मुलीमध्ये काहीतरी दिसलं असेल. आता सरोज पाठोपाठ अद्वैतसुद्धा कलाचा स्वीकार करणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.